तर चितळी महाविकास आघाडीतले असो नाही तर महायुतीतले असो, जे कोण असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राज ठाकरेंनी काही केल्याचं देखिए, जो जिस प्रकार से हिंदी भाषा को अनिवार्य किया गया है उसका हम कड़ा विरोध करते हैं और उसके बारे में क्या करना है इसके बारे में मार्गदर्शन राज साहब ने किया है. वो क्या किया है मार्गदर्शन, वो आने वाले दिनों में आपको दिखेगा. हम अभी बहुत सारे साहित्यकों को मिलने वाले हैं जो मराठी भाषा पे प्रेम करने वाले हैं, उन सभी से बातचीत हमारे लोग करेंगे. संजय राउत ने कहा है कि सुपारी बाज है जो सभी हिंदू अपने आप को बताने की कोशिश करते हैं. संजय राउत साहब के लिए वो एक पिक्चर का गाना था, जितनी चाबी भरी पवार साहब ने उतना चले संजय नाम का खिलौना. बस उससे ज्यादा उनको कोई महत्व नहीं है. देखिए, हिंदी हमारी राष्ट्रभाषा नहीं है. जिन 22 भाषाओं को रिकॉग्नाइजेशन मिला है उन 22 भाषाओं में से एक भाषा हिंदी है. ये भाषा प्रमुख तौर पर उत्तर प्रदेश, बिहार या मध्य प्रदेश में बोली जाती है. ये स्टेट लैंग्वेज है, ये कोई नेशनल लैंग्वेज नहीं है. तो दूसरे स्टेट की भाषा आप हम पे थोपे हुए, आज बोल रहे हो आप हिंदी आपको कंपलसरी पढ़ना है, कल बोलोगे गुजराती पढ़ना पड़ेगा, परसों बोलोगे तमिल पढ़ना पड़ेगा. ऐसा तो नहीं होता है ना. हमारे राज्य की भाषा हम सीखेंगे, दूसरे राज्य की भाषा हमें क्यों सीखनी है? उसकी एक कंपल्शन हमारे ऊपर क्यों हो रहा है? इस चीज का हमें विरोध है. कल मुख्यमंत्री ने हो जाता है तो क्या स्टेट होंगे बनते हैं? अगर ये लागू कर दिया जाता है, क्योंकि फैसला लिया जा चुका है आधिकारिक तौर पर, हमने बताया है कि संघर्ष होगा और वो मराठी में बोलता हूँ आपको, टोकारादाई पर्यंत संघर्ष होईल. मराठीमध्ये मुख्यमंत्री ने कहा है की राष्ट्रभाषा हिंदीच आहे आणि मातृभाषा मराठी आहे आणि ज्यांना काम नाही ते असं संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे तर मला असं वाटतं परत पहिलीपासून त्यांनी धडे घेतले पाहिजे. तुम्ही साहित्यिकांना किंवा त्यांना शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे. तुम्ही साहित्यिकांना भेटणार आहात, ते मराठीमध्ये राहिले, साहित्यिकांना भेटणार आहात, नेमकं काय नियोजन आहे या काळामध्ये? नाही, आम्ही जे मराठी भाषेवर प्रेम करतात, ज्यांना काल आपण बघितलं तर अनेक जे भाषा तज्ज्ञ आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की हिंदी भाषेची गरज नाहीये. आज या सगळ्यांना भेटून त्यांना एकत्रीकरण, त्यांचं सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हे आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्री ने कहा है कि मराठी अनिवार्य है ही, लेकिन हिंदी अनिवार्य इसलिए किया जा रहा है ताकि केंद्र सरकार से केंद्र में एक भाषा को लेकर पूरे देश में जरूरत क्या है, कम्युनिकेशन हो. जरूरत क्या है? एक देश एक भाषा कॉन्सेप्ट की जरूरत क्या है? आज तक इतनी भाषाएं भारत में बोली जा रही थी, कभी इसकी जरूरत नहीं. आज जरूरत क्या है? जरूरत बताओ हमें. आपका भाषण तमिलनाडु में समझ में आए इसके लिए हिंदी जरूरी नहीं है. काल मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलताना असं सांगितलं की एक सांघिक भाषा असावी संपूर्ण देशामध्ये. कशासाठी? संवाद व्यवस्था नाही. आपलं जनगण मनामध्ये म्हटलेलं आहे, आपलं जे नॅशनल अँथम आहे, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंगा, या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर भारत होतो ना. मग एक भाषा एक देश ही कुठली कॉन्सेप्ट आली आणि कुठनं आली आणि कशासाठी आली? जर विविधतेमध्ये एकता हा आपला नारा आहे ना, मग ती विविधताच तोडायला तुम्ही निघालात का? मराठी गुजराती वाद वारंवार पाहायला मिळतोय. तुम्ही ताकीद देताय, एकंदरीत तुमचे पदाधिकारी आमची भूमिका स्पष्ट आहे ना. जिथे मराठीवर अन्याय होताना दिसेल तिथे आमची लात पडेल. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.